कधी विचार केलाय का, की आपण इतकी सगळी काळजी घेतो, इतकं हेल्दी खातो, तरीही आपल्यात वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सची कमतरता का जाणवते? आणि दुसरीकडे बघा, जंगलातले प्राणी, ते तर काहीही खातात, कुठलंही पाणी पितात, तरीही ते आपल्यापेक्षा जास्त फिट आणि निरोगी दिसतात. हा एक मोठा विरोधाभास आहे, नाही का? चला, आज आपण याच रहस्याचा उलगाडा करणार आहोत. हाच तर तो प्रश्न आहे जो आपल्याला कोड्यात टाकतो. एका बाजूला आपण जे इतके जागरूक आहोत आणि तरीही आपल्याला पोषक तत्वांची कमतरता भासते, आणि दुसऱ्या बाजूला आहेत प्राणी, जे निसर्गात अगदी आरामात, ठणठणीत जगत आहेत. असं का होतंय? चला, या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि खरं काय आहे ते शोधून काढूया. चला तर मग आपल्या तपासाच्या पहिल्या भागाकडे वळूया. इथे आपण हे पाहणार आहोत की आपण ज्याला निरोगी आहार समजतो त्यातच काही छुपे धोके तर नाहीत ना. गंमत म्हणजे आपण ज्याला हेल्दी डाएट म्हणतो ना, त्यातच दोन मोठ्या समस्या लपलेल्या आहेत. एक आपल्या जेवणातली व्हरायटी म्हणजे विविधता कमी झाली आहे, आणि दुसरा म्हणजे जे अन्न आपण आज खातोय त्याची स्वतःची पौष्टिकताच पूर्वीसारखी राहिलेली नाहीये. आता हा मुद्दा बघा, खूपच इंटरेस्टिंग आहे. समजा आपण खूप स्वच्छ म्हणजे प्रक्रिया न केलेले पदार्थ खातोय, पण जर आहारात तेच तेच पदार्थ असतील तर आपल्या शरीराला झिंक, सिलेनियम, व्हिटॅमिन B12 आणि K2 सारख्या गोष्टींची कमतरता भासू शकते. उदाहरणार्थ, फक्त वनस्पतींवर आधारित आहार असेल तर त्यात अनेकदा व्हिटॅमिन B12 आणि शरीराला सहज मिळणारं लोह कमी असू शकतं. पण प्रॉब्लेम फक्त आपल्या निवडीचा नाही आहे. खरा प्रॉब्लेम हा आहे की आज बाजारात जे अन्न उपलब्ध आहे त्याची गुणवत्ताच खूप बदलली आहे. हे बघा, याला सॉइल डिप्लिशन म्हणतात, म्हणजे जमिनीतील पोषक तत्वांचा ह्रास. आजच्या आधुनिक शेतीच्या पद्धतींमुळे जमिनीतून मॅग्नेशियम, लोह आणि झिंकसारखी महत्त्वाची खनिजं कमी झाली आहेत. याचा सरळ सरळ अर्थ काय, तर 70 वर्षांपूर्वीच्या एका गाजरात जेवढं पोषण होतं तेवढं आजच्या गाजरात नाहीये. आणि प्रॉब्लेम फक्त एवढाच नाहीये. काही हेल्दी वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये अँटी न्यूट्रिएंट्स नावाचे घटक असतात, जसं की धान्यामधले फायटेट्स आणि पालकामधले ऑक्झॅलेट्स. हे घटक आपल्या शरीराला लोह आणि कॅल्शियमसारखी खनिजं शोषून घेण्यापासून अडवतात. म्हणजे आपण खातोय तर खरं, पण ते शरीराला लागतच नाहीये. बरं, आतापर्यंत आपण अन्नाबद्दल बोललो. आता थोडं आपल्या शरीराकडे वळूया, कारण माणसाच्या शरीराच्या गरजा प्राण्यांपेक्षा खूप वेगळ्या आणि खरं तर खूप जास्त आहेत. हा आकडा बघा, तब्बल 20%. आपल्या शरीराची एकूण ऊर्जा, त्यापैकी 20% ऊर्जा एकटा आपला मेंदू वापरतो. एवढ्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या मेंदूला नीट काम करण्यासाठी सतत पोषक तत्वांचा पुरवठा लागतो, जो प्राण्यांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. आणि हा एक खूप मोठा फरक आहे. जंगलातल्या प्राण्यांचं आयुष्य तसं पाहिलं तर कमी असतं. त्यामुळे पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होणारे मोठे, जुनाट आजार दिसायला त्यांना वेळच मिळत नाही. या उलट आपलं आयुर्मान जास्त आहे, त्यामुळे आपल्या शरीरात छोट्या छोट्या कमतरता वर्षानुवर्षे साठत जातात आणि पुढे जाऊन मोठ्या आजारांचं रूप घेतात. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे आपली आजची लाईफस्टाईल. आपण जास्त वेळ घरात किंवा ऑफिसमध्ये घालवतो, त्यामुळे व्हिटॅमिन Dची कमतरता होते. सततच्या स्ट्रेसमुळे शरीरातलं मॅग्नेशियम आणि B व्हिटॅमिन संपून जातात, आणि पोटाचं म्हणजे आतड्यांचं आरोग्य बिघडलं की पोषक तत्व नीट शोषलीच जात नाहीत. चला, आता त्या गैरसमजाबद्दल बोलूया की प्राणी काहीही खाऊन निरोगी राहतात. हे पूर्णपणे खरं नाहीये. यामागे एक खूप इंटरेस्टिंग विज्ञान आहे, ते समजून घेऊया. ही एक खूपच भारी वैज्ञानिक संकल्पना आहे, जो फार्माकोग्नोसी. सोप्या भाषेत सांगायचं तर प्राण्यांची खाण्याची सवय ही काही अंधाधुंद नसते. त्यांना नैसर्गिकरित्या म्हणजे आतूनच कळतं की शरीरात कोणत्या गोष्टीची कमतरता आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी कोणती वनस्पती, कोणती माती किंवा कोणता कीटक खायला हवा. जणू काही ते स्वतःचे डॉक्टर स्वतःच असतात. आता हा फरक तर बघाच. मांसाहार करणारे लोक सहसा प्राण्यांचं फक्त मांस खातात, पण जंगलातले प्राणी जसे की सिंह किंवा वाघ, ते संपूर्ण शिकार खातात, म्हणजे त्याचे अवयव, हाडं, रक्त, सगळं काही. आणि या अवयवांमध्ये व्हिटॅमिन A, B12, लोह यांसारखी पोषक तत्व प्रचंड प्रमाणात असतात, जी फक्त मांस खाऊन मिळत नाहीत. आणि इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा, तो म्हणजे सर्व्हायव्हरशिप बायस. निसर्गाचे नियम खूप कठोर आहेत. जे प्राणी कमजोर असतात किंवा ज्यांच्यात पोषक तत्वांची कमतरता असते, ते जास्त काळ टिकत नाहीत.
ते मरतात. त्यामुळे आपल्याला जंगलात फक्त तेच प्राणी दिसतात जे सर्वात निरोगी आणि सक्षम आहेत, जे वाचलेले आहेत. तर मग आता या सगळ्या गोष्टी एकत्र आणून आपण एका अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचूया. यामुळे हा सगळा गोंधळ नेमका कशामुळे झाला आहे हे आपल्याला स्पष्ट होईल. या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश काढायचा झाला तर तो असा आहे. एकीकडे आपण माणसं आहोत, ज्यांच्या शरीराच्या गरजा खूप जास्त आहेत, पण आपलं आजचं अन्न आणि पर्यावरण त्या पूर्ण करू शकत नाही. आणि दुसरीकडे आहेत प्राणी, ज्यांच्या नैसर्गिक प्रेरणा आणि त्यांचं पर्यावरण यांच्यात एक परफेक्ट ताळमेळ आहे. याचा अर्थ असा नाही की प्राणी आपल्यापेक्षा जास्त कणखर किंवा लवचिक आहेत. नाही. खरी गोष्ट आहे सुसंगतीची, म्हणजेच अलाइनमेंटची. आणि ही स्लाइड तेच सांगतेय. आधुनिक मानव आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाशी आणि आहाराशी जैविकरित्या मिसमॅच झाला आहे. आणि याउलट जंगली प्राणी त्यांच्या हजारो वर्षांच्या उत्क्रांतीनुसार त्यांच्या पर्यावरणाशी पूर्णपणे अलाइन्ड आहेत, म्हणजे सुसंगत आहेत. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. जर आपलं आजचं जग, आपलं पर्यावरण, आपल्या जैविक गरजा पूर्ण करू शकत नसेल, तर मग आजच्या काळात निरोगी खाणं किंवा निरोगी जगणं याचा खरा अर्थ काय असायला हवा? विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?